आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या 9 बातम्या। पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण, पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडून लोहगाव परिसरात छापा, 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, 3 जण पोलिसांच्या ताब्यात। पुणे शहरात 2 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पुणे पोलीस दलात बदल्यांचं सत्र। तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुण्यात समाज कल्याण विभागाकडून हेल्प डेस्क सुरू, योजनांच्या कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन नंबरची देखील सुविधा। उद्योगपती सायरस पुनावालांच्या निधीतून पुणे विद्यापीठात कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जाणार होतं, मात्र आता या प्रकल्पात पुढे जाण्यास इच्छुक नसल्याचं पुनावाला समूहाकडून स्पष्ट। पुण्याच्या भोरमध्ये संग्राम थोपटेंच्या अनंत निर्मल ट्रस्ट करून महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यशाळा, महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे। पुण्यात धनगर समाजाचं अधिवेशन पार पडलं, विधानसभेत कोणत्याही पक्षाला मतदान न करण्याचा अधिवेशनात ठराव। पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांचं पत्र, याआधी सुद्धा या पबला आवाज मर्यादेबाबत नोटीस देण्यात आली होती। पोलीस आयुक्तांच्या पत्राला बॉलर पबचे मालक हे कायदेशीर उत्तर देणार, आम्ही सर्व नियमांचं पालन करतो, पुणे पोलिसांकडून आम्हाला टार्गेट केलं जातंय, पुण्यातील बॉलर पबच्या मालकांचा गंभीर आरोप।